हाय फ्रेंड्स, मी कल्पना स्वागत करते आपलं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही इथे चाललो होतो शेगावला नवीन नवरदेव नवरीला घेऊन. सर्वजण होते, माझ्या 3 नंदा होत्या, सगळे लेकरं होते. आम्ही दोघंजणं, नवीन नवरदेव नवरी दोघंजणं आणि आई होत्या आमच्या. असे आम्ही सर्वजण गेलेलो होतो. खूप बच्चा पार्टीने खूप एन्जॉय केला. पाठीमागे बसलेलो होतो आम्ही, नवीन नवरी, मी, हे विहान, लेकराने ना. आम्ही मागचा पॅसेज पूर्ण फुल गेला होता आणि चालू होते आमची मस्त. पाऊस थोड्या मोठ्या गाड्या आलेल्या आहेत, म्हणजे गर्दी पण तेवढीच असेल. इकडून मध्ये गाडी बापरे, गाडी लावायला जागा नाही तर भयंकर गर्दी. त्या माऊलीने गाडी लावली. समोर जायचं का? बरं, समोर जातो आम्ही. टेन्शन नका घेतो. आता गाडी पार्किंगला लावून आम्ही निघालो होतो दर्शनासाठी. पण दर्शन काही आम्ही आधी घेतले नाही, कारण की भरपूर उशीर झाला होता आम्हाला जाईपर्यंत. 11:30 वाजून गेले होते आणि लेकराला खूप भुका लागल्या होत्या. मग सगळे म्हटले, छोटे छोटे लेकरं आपल्यासोबत, सगळ्यांना भूक लागली आहे, तर आपण काय करू, पहिले जेवण करू आणि मग त्याच्यानंतर आपण दर्शनाच्या लाईनीत लागू. मग आम्हाला जेवायलाच चांगलं समजा 12 वाजले होते. 12 वाजले जेवायला. त्याच्यानंतर मग आम्ही दर्शनाला गेलो. आणि ऊनही एवढं होतं की खूप ऊन होतं. तर आता प्रसादाच्या लाईनीला लागलो होतो. म्हटलं आधी प्रसाद घ्यावा आणि त्याच्यानंतर मग दर्शनाला जावं. आम्ही उलटं केलं, पण काय लेकरासोबत म्हटल्यावर चालतं सगळं, नाही का.
आता आम्ही लागलेलो दर्शनाच्या लाईनीला आणि लाईन भरपूर मोठी होती त्याच्यामुळे लेकरं बघा अन्वी तिथे बसली होती. पण वियांचं बघा काहीतरी वेगळेच उद्योग चालू होते. म्हणजे तो कुठेही गेला तर शांत राहत नाही. आणि ताईन ते सर्व त्याच्याकडे बघून हसत होते, कारण त्यांना असं वाटलं एवढ्या वेळेचं पूर्ण शांत होतं. आता जेवल्यावर बघा किती एनर्जी आली. आता आम्ही मध्ये लाईनीवर पुढे आलो होतो लाईनीच्या. आहे का आत्ता हे इथून दिसलं ना, हे तिथे सगळ्यात खाली महादेवाची पिंड आहे. तर तेच मी बघत होते, सगळेजण बघत होते. म्हणलं मोबाईलमध्ये येतं का बघू, तर दिसते व्यवस्थित बघा, दिसते ती. आणि एवढी छान फुलाने सजवलेली वगैरे तळघरामध्ये. आणि इथे चालू होता यांचा, आमच्या इथे नवीनच सावता माळ्याचं मंदिर झालं आहे, त्यासाठी हार घेणं चाललं होतं त्यांचा. इथे सगळेजण तिथे होते आणि मी इकडे सावलीमध्ये उभी होती, कारण की वेळाला खूप ऊन लागत होतं. आणि अन्वीचं त्यांचं चालू होतं फिरणं, काय पाहत होते काय माहिती. तर हार घेऊन वगैरे झाला, मग आम्ही लगेच निघालो. म्हणलं आनंदसागरला जावं, तर तोपर्यंत 4 वाजले होते, आम्हाला उशीर झाला येईपर्यंत. मग इथे आम्ही पुढे महालक्ष्मी मंदिरात आलो होतो. जी माझी 2 नंबरची नणद आहे ना, त्या महिन्यातून एकदा दोनदा येतात. मग त्यांना सर्व काही माहिती आहे. मग मला बोलल्या त्या की चला म्हणे वहिनी आपण तिकडे दर्शनाला. आल्यानंतर मग इथे मध्ये गेलो, दर्शन घेतलं. आणि इथे खूप छान आहे असं बघण्यासारखं, खूप छान वाटलं तिथे येऊन आम्हाला. तयार कसे न चलो. इथे महालक्ष्मी मंदिरात सगळ्यात खाली ना 12 ज्योतिर्लिंग आहे. मग आम्ही तिथे पण गेलो. पहिले वाटलं इथं काय आहे पायऱ्यांच्या इथे, पण मग ताईंना माहीत होतं, ते म्हणे चला वहिनी खाली जाऊ आपण. मग खाली गेल्यावर एवढं छान होतं म्हणे, खाली मंदिर खूप छान होतं. मस्त महादेव माय बनते काय वरतून गजानन बाबाची मूर्ती पण इकडे मस्त. इथे ताई जे त्यांचे चालू होते मोरपीस बघणं, खूप छान वाटत होते. महालक्ष्मी राहतात त्यांच्यासमोर ठेवायला, तर खूप छान वाटतात.
ते मोर छोटू छोटूसे आणि त्यांचे मोरपंख मोठमोठे, खूप छान वाटत होतं. इथे ताई बसल्या होत्या पेरू विकायला. पेरू विकायला नाही, खायला बसल्या होत्या. त्या पेरूवाला कुठे होता माहिती नव्हता. त्यांनीच त्याच्यावर ताव मारला. तो पेरूवाला नाही, काही नाही, त्याची चाललं मीठ टाकून खाणं. म्हटलं तो जर आला ना ताई आपल्या दोघींना आणेन म्हटलं. पण त्यांचं चालूच ते पेरू खाणं. ते आलं ते विचारायचं काय किलो दिले पेरू, आणि पेरू पण एवढे गोड होते ना. आणि दुसऱ्या दिवशी गेलेली होती मी माझ्या माहेरी. पप्पाकडे गेली होती. मग त्यांनी शेतात रोडगे ठेवले होते. आणि रोडगे कोणाकोणाला माहिती आहे, कोणी कोणी रोडगे खाल्लेले मला कमेंट करून नक्कीच सांगा. मग आम्ही रोडगे खायला गेलो शेतामध्ये. ऊन होतो आणि आम्हाला रोडगे खाल्ल्या लगेच निघायचं होतं, कारण की आम्हाला एका लग्नाला पण जायचं होतं नंतर. आणि पप्पाचे ते झाडं बघा पाण्या वाचून थोडेसे असे थोडे हे झाले. हे बघा हे रोडगे असे शेतामध्ये मातीमध्ये करावं लागतात ते, आणि एवढे छान लागतात. कोण रोडग्याचे फॅन आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा. मला तर खूप आवडतात रोडगे खायला. इथे पप्पा ते हे करत होते, ते असे पोत्यामध्ये हे करून ना ते असे झटकावं लागतात, पण खूप छान लागतात. मातीत भाजलेले राहतात ना, खूप छान लागतात. इथे ना गाडीवर आईच्या मामाचा मुलगा आणि मामी आल्या होत्या. त्यांच्या घरी पण लग्न आहे सचिनचं, त्याच्यामुळं त्यांना पण गडगनीर केला होता. शेतामध्ये त्यांना रोडगे खूप आवडतात पप्पाच्या हातचे, मग रोडगेच केले होते. आणि ते सगळे बसले होते जेवायला. आणि आम्ही नंतर बसणार होतो. ही आईच्या मामी आहे. मग आईने सगळं स्वयंपाक वगैरे केला, तूप गीप गरम करून घेतलं. मग आम्ही जेवायला बसणार होतो. आता आम्ही जेवायला बसलो होतो. आणि हे असं असतं रोडग्याचं ताट. वांग्याची भाजी, वरण भात, रोडगे. अन्वीला आई चुरून देत होती. अन्वीचे खूप नखरे राहतात. आणि इथं थोडीशी पप्पाची तब्येत बरी नव्हती, पण आम्ही येणार असल्यामुळे त्यांनी एवढा घाट घातला रोडग्यांचा. त्यांची थोडी तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे त्यांनी अंग टाकलं होतं. आणि यांचं चालू होतं पप्पा ही काय खातीये, ही काय करते. त्या गाईचं बद्दल विचारत होता. चालूच होतं काठी घ्यायचा, तिला हाणून पाहिजे. म्हटलं तुलाच हाणून ती हो बाजूला. इथे वरती चिंचाला मावळ बसलं होतं. पप्पाला म्हटलं हे दुप्पट जर केलं तर ते उठायचं, पण पप्पा म्हण नाही ते खूप दिवसाचं आहे, ते काही उठत नाही. काय करतो रे तू? कशाला घेतो काठी? हो हो. इथे आता जेवण झाल्यानंतर आम्ही लगेच निघालो होतो घरी जाण्यासाठी, कारण की आम्हाला लगेच निघायचं होतं. ऊनही झालं होतं, पण काय करणार, घरी जाऊन लग्नाला सुद्धा जायचं होतं. आता आणि इथं बसला होता वीराच्या गाडीवर. वीरा म्हणजे माझ्या भावाची मुलगी. ती सध्या घरी नव्हती, ती गेलेली होती तिच्या मामाच्या घरी, लग्न होतं म्हणून. आता आम्ही निघालो होतो. आणि इथेच थांबणार होती. त्यांचं बघा पुढे बापलेकांचं इमोशनल ड्रामा. आणि इथे ना आम्ही वरती बघत होतो, इथे पण खूप मोठं मवळ बसलेलं होतं. पप्पाला म्हटलं बरं आहे शेतातही मवळ बसलेलं, इथे तुम्हाला मस्त मधच खायचं का? मी म्हटलं भारी, म्हटलं दारातच बसलेले, पण थोडं जपाचं. म्हटलं कसं सकाळ दुपारी उन्हाच्या माशा वगैरे उठल्या तर चावायची भीती. ते उठू चाललंय म्हणे, ते काही चावत वगैरे नाही. पण अन्वीला चालू होतं यायचं इथे बोलणं. इथे अन्वीचं चालू झालं होतं रडायला, कारण पप्पा चाल म्हटले होते. आणि तिला असं वाटलं मी राहू का येऊ, थोडंसं कन्फ्युजन झालं होतं. पण मग पप्पा म्हणत राहा, मग राहिली. आपण खुलडायला घेऊन जाऊन मग मम्मीले तुले बाय बाय. ती जात नाही वाटतं, मला टेन्शन न घेऊ, इथंच राहणार ती आता. हा इथे निघाले होते पांडुभाऊ ड्युटीला, कारण की सुट्ट्या संपल्या होत्या त्यांच्या.
आणि त्यांना काही निघा वाटत नव्हतं. त्यांना असं वाटत होतं मी माझ्या बायकोला घेऊन जाऊ की काय. पण म्हटलं आता ती इथेच राहणार. इथे चालू होतं रात्री बड्डे, समोरच्या मुलाचा बड्डे होता त्याच्यामुळे चालू होतं बड्डे सेलिब्रेशन. आणि ब्लॉग भरपूर जण बघतात पण कमेंट्स लाईक खूप कमी येतात. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय.